आपलं स्वागत आहे। मी आकांक्षा जावडेकर। बुलेटिनची सुरुवात करूयात या तासाच्या हेडलाईन्स पाहून। हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। पार्थ पवार जमीन प्रकरणातील शीतल तेजवानी अद्यापही फरार। पुणे पिंपरी चिंचवड पोलिसांकडून शोध सुरूच। फरार तेजवानीकडे पॉवर ऑफ अटर्नी असल्याने व्यवहार रद्द होण्यास अडचण। पार्थ पवारांची चौकशी व्हावी, सत्य बाहेर आणावं। पुणे जमीन प्रकरणी पार्थ पवारांबाबत शरद पवारांची कठोर भूमिका। सुप्रिया सुळेंची भूमिका वैयक्तिक असल्याचंही मत। जमीन व्यवहारात 21 कोटींची स्टॅम्प ड्युटी वाचवण्याच्या नादात पार्थ पवारांना 42 कोटी भरावे लागणार। तर कोरेगाव पार्क आणि बोपोडीतील घोटाळ्याची मास्टरमाइंड शीतल तेजवानीचा पोबारा। पुणे पोलिसांसमोर नवं आव्हान। तीन प्रमुख पक्षाचे जिल्हा प्रमुख भाजपच्या गळाला। साताऱ्यात शरद पवार, सोलापुरात शिंदे सेना, तर कल्याणमध्ये ठाकरेंच्या सेनेचे दीपेश म्हात्रे कमळ हाती घेणार। नोटबंदी करणाऱ्या महायुतीची वोटबंदी करा। परभणीतील शेतकरी संवादानंतर उद्धव ठाकरेंचं आवाहन। अजूनही पंचनामे पूर्ण झाले नसल्याचा दावा। कोल्हापूर, धुळे, धाराशिवमध्ये महाविकास आघाडीचं ठरलं। महायुतीचं आव्हान रोखण्यासाठी महाविकास आघाडी एकत्र। जागा वाटपावर लवकरच तोडगा। धनंजय मुंडेंनी आपल्या हत्येचा कट रचल्याच्या मनोज जरांगेंच्या आरोपांना नवं वळण मिळण्याची शक्यता। अटकेतील आरोपी दादा गरुडचा व्हिडिओ समोर। धनंजय मुंडेंसोबत दुसऱ्या कामासाठी भेट झाल्याची गरुडची कबुली। एमपीएससीची आज विविध 385 पदांच्या भरतीसाठी राज्यसेवा पूर्व परीक्षा। 37 जिल्हा केंद्रांवर 2 सत्रात परीक्षा पार पडणार। 1,75,516 उमेदवारांनी नाव नोंदणी केली। आणि हेडलाईन्स नंतर बातम्या